आजची कथा आहे स्वप्नांची मालमत्ता. बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनानं अनेक सवलती दिलेल्या आहेत. त्यातलीच प्रत्यक्ष घडलेली हकीकत या कथेमध्ये आहे. अभिवाचन केलंय श्री केदार मेहेंदळे यांनी. केदार मेहेंदळे हे पॉलिमर इंजिनियर असून त्यांनी MBA ही केलेलं आहे. आता त्यांनी स्वतंत्रपणे त्यांची कन्सल्टन्सी सुरू केलेली आहे. कामानिमित्त देश विदेशात खूप भटकंती करूनही त्यांची फिरण्याची आवड आजही कायम आहे. तर आता आपण ऐकूया स्वप्नांची मालमत्ता. नमस्कार, मी केदार मेहेंदळे. ऐक सखे या कविता मेहेंदळे यांच्या कथासंग्रहातील स्वप्नांची मालमत्ता ही कथा मी वाचणार आहे. सरकारच्या विकास योजना आणि विविध सवलतींची माहिती सर्वदूर पोहोचवावी, सर्व थरातील जनतेला त्याचा लाभ व्हावा, हा या कथामालेचा उद्देश आहे. ऐक सखेला माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची प्रस्तावना लाभली आहे. ऐकूया तर स्वप्नांची मालमत्ता. शुभंकरला अचानकपणे कवाडीत आलेलं पाहून त्याची आई क्षणभर गोंधळली. थांब तिथंच म्हणत पटकन घरात जाऊन तिनं हातातल्या तांदूळाने शुभमला ओवाळलं आणि ते तांदूळ शुभंकरच्या आलेल्या मार्गावर सोडून दिले. अमंगलाची सावली सुद्धा नको इतकाच त्याचा अर्थ होता. मग म्हणाली, आता मध्येच कसा काय आलास? घे, हातपाय धुवून घे, चहा टाकते. इतक्यात बाबा आंघोळ करून पडवीत आले. म्हणाले, कॉलेजला दांडी मारून आत्ता कशाला आलायस? इथं काही ताटकळलंय का तुझ्या विना? नडलंय का काही? बाबा, उद्या लावणी आहे ना आपल्या शेताची, म्हणून आलोय. पाऊस एक वेळ ओढ घेईल, पण तुला सुसाटपणे यावंच लागतं. रपारप पडतोय की पाऊस, म्हणून तर आलोय. तसंही एकादशीची सुट्टी होती, एक दिवस भर त्यात. चिखलात भाताची रोपं खोवायची हा एक महोत्सवच असतो. त्यावेळची किनऱ्या आवाजातली गाणी कमरेत वाकून 4-4 काड्या मातीत रोवायच्या. पाऊस पडत असेल तर इरली किंवा प्लास्टिक पांघरायचं आणि तरीही भिजायचं. सगळं आवडतं मला. ठाऊक आहे, पण तेच ते माती चिखलाचं भाग्य तुझ्या ललाटी नकोय मला. आयुष्यभर शेतकरी म्हणून स्वतःच्या कर्माला दोष देतोय मी. तुला भिकेचे डोहाळे लागलेत. बाबांच्या आवाजात तुच्छता होती. चहा घेऊन येणारी आई म्हणाली, आत्ताच येते पोरग, आल्या आल्या डिवचू नका हो त्याला. साधं सरळ बोला, नाहीतर सोळ नेसून देवपूजेला जा बरं. बाबांचं बोलणं, त्यांचा स्वभाव आणि स्टॅम्प मारल्यासारखी त्यांची पक्की मतं शुभंकरला नीट माहीत होती. लहानपणापासूनच त्याच्या अशा बोलण्याचा अनुभव होता. इथल्या इवल्या खेडेगावात आपल्याप्रमाणे आपल्या लेकरानं कुढत आयुष्य जगू नये असं त्यांचं मत होतं. लेकानं भरपूर शिकावं, परदेशी जावं, टापटीप राहावं आणि उदंड पैसा कमवावा असं त्यांचं स्वप्न होतं. लक्षच होतं म्हणा ना. त्यासाठी म्हणत, तू शेतीकडे लक्ष देऊ नकोस, अभ्यास कर, मार्क मिळव, हुशारी वाया जायला नको. बाबांची वडलोपार्जित 22 एकर शेती होती. 8 एकर भात लागवडीखाली होती. 2 एकरात भाजीपाला व्हायचा आणि उरलेली जमीन डोंगर उतारावरची. तिथे बांबूची बेटं, बोरी, रिठे असली वृक्षसंपदा होती. कातकरी, भिलारी लोक तिथे त्या आवारात चोरून जायचे. चिंचा, आवळे, बेडे गोळा करायचे. शुभंकरही त्या रानातून फेरफटका मारायचा. कधी बेलफळं, कधी जांभळं, बोरं गोळा करायचा. त्यांच्या छायेत आणि मायेत रमायचं. त्याबद्दल आई रागवायची, शुभम, एकटा इतक्या दूर त्या वृक्षांच्या दाटीत जाऊ नकोस. आतमध्ये कोणी लपून बसलं असलं तर पत्ता लागायचा नाही. त्या भुरट्या आदिवासींखेरीज कोणी नसतं ग तिथे आई. तेही आता खुलेआम हिंडतात. हा, रानपाखरांवर तू संशय घेऊ शकतेस. वात्रटपणा करू नको. त्या भिल्लांचा धीर चेपलाय आता. तू त्यांना हटकत नाहीस. बाबांचा दरारा होता. आता बाबा तिकडे फिरकत नाहीत.
शुभंकर, जमीन तशी पडीक असली तरी मालकी आपली आहे. धाक हवा, नाहीतर जागा वहिवाटीची होईल. कब्जा करायला हे लोक टपून बसलेले असतात. आई अडाणी आहेत ग माणसं ती. तसं समजू नकोस. स्वतःच्या फायद्याचं नेमकं कळतं सगळ्यांना, अडून बसतात. आई काळजी करू नकोस. उंच बांबू हे शिपाई आहेत. बोरी बाबळी काहीही वेडवाकडं होऊ देणार नाहीत. मला ठाऊक आहे ना. शुभम, अरे विसरलेच होते मी. या वृक्षांसोबत गप्पा मारतोस तू. ते दोस्त आहेत म्हणत आई हसत सुटली. इतक्यात शिल्पा तिथं आली. म्हणाली, मावशी, शुभंकरचे खरे मित्र तेच आहेत, रानातले. आम्ही आपले नावापुरते. झालं का तोंडसुख घेऊन? हो, राहवत नाही म्हणून तू आल्याची खबर मिळतात भेटायला आली आहे. शिल्पा, तुझा अभ्यास कसा चाललाय? त्याच्या गतीनं म्हणून शिल्पा हसत सुटली. अरे वा. शुभंकरनं हातातली किल्ली तिच्याकडे फेकली. खरं ते बोलले मी. बर मावशी, उद्या सागर पंडितांचं अभिज्ञान शाकुंतलवर भाष्य आहे. तुम्ही या मंदिरात. हा भूत्या उद्या लावणीमध्ये मग्न असेल. शिल्पा, पाहण्या ऐकण्यालायक अनेक गोष्टी असतात. प्रत्यक्ष कर्म केल्याचं फळ अधिक मधुर असतं. सागर पंडितांनाच विचार हवं तर, म्हणत शुभंकर तिथून बाहेर पडला. दर 6माही परीक्षेपूर्वी कॉलेज अभ्यासासाठी सुट्टी देत असे. शुभंकरनं रूमवरच लायब्ररीतून पुस्तकं आणून अभ्यास करावा असं बाबांना वाटत असं. तसं ते बोलूनही दाखवत. शुभंकर त्यांना पटवण्याचा प्रयत्न करायचा. बाबा, खाली मान घालून फक्त अभ्यास केला तरी तेवढेच मार्क मिळतील जेवढे आत्ता मिळत आहेत. गैरसमज आहे तुझा. कॉलेजमध्ये गेलो नाही तरी अभ्यासाचे व्यत्ययाचे अनेक धारक मला ठाऊक आहेत. तसं नाही बाबा. कसं होतं, इथे आईच्या हातचं जेवण, आजीचं पाठीवरून हात फिरवणं, वृक्षवल्लरींचं आपलेपण आणि तुमचं लक्ष, यामुळे अभ्यासासाठी मी जागृत असतो. खेळतो, हिंडतो, पण करतो तेव्हा अगदी मनापासून अभ्यास करतो. वा शुभंकर, नेत्यासारखी वजनदार वाक्य फेकायला शिकलायस, बाबा म्हणाले. नेत्यांवरून आठवलं. बाबा, शासन शेतकऱ्यांची आर्थिक सुधारण्यासाठी खूप प्रयत्न करतंय बरं का. दोघही बेभरोशाचे, तुझे मार्क आणि ते नेतेही. बाबा, यावेळी तुम्ही मला शाबासकी द्याल माझ्या प्रगतीसाठी. शुभंकरनं त्याचं बोलणं शब्दशः खरं केलं. बघता बघता शुभंकर इंजिनियर झाला. फर्स्ट क्लासही मिळाला. आई बाबा शुभंकरला उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवायला तयार होते. खर्चाची तरतूद करण्यासाठी सिद्ध होते. जमीन विकू, गहाण टाकू हवी तर, पण तू शिक्षण चालू ठेव, हा त्यांचा घोष होता. शुभंकरनंही ठरवलं होतं की इथं 2 वर्ष नोकरी करायची, पैसे साठवून मग अमेरिकेला जायचं. आईबाबांना आणखीन तोशीस द्यावी हे शुभमला मंजूर नव्हतं. त्याखेरीज त्या गावच्या जमिनीची ओढ होतीच. जमिनीत त्याचं शैशव मुरलं होतं. त्याच्या मनात एक वेगळाच प्लॅन होता. पुण्यामध्ये 2 वर्ष नोकरी करता करता शुभंकरनं शेती पिकं पूरक उद्योगाचं प्रशिक्षण घेतलं. त्याच्या स्वप्नांना आकार मिळत होता. अमेरिकेत जाण्यापूर्वी शुभंकरनं बांबू लागवडीचा प्लॅन त्याच्या बाबांना सांगितला. मुलगा अमेरिकेला जाणार आहे त्या आनंदात त्यांनीही होकार दिला. नाहीतरी पडीक जमिनीवरच प्रयोग होणार होता. शुभंकरनं खूप रान स्वच्छ करून घेतलं. त्यावेळी शेतीचा 7/12, गाव नमुना, रहिवासी दाखला, आधार कार्ड, बँक खातं, शेततळं, नकाशा अशी आवश्यक ती सर्व माहिती भरून बाबांच्या सहींनी अर्ज केला. कायद्याची अंमलबजावणी, सवलतींची खरीखुरी योजकता उपभोक्त्यांपर्यंत पोहोचली. अर्ज मंजूर झाला. शुभंकरनं कंटूर मार्किंग म्हणजे खुणा करून घेतल्या. एका एकरात 450 बांबूची रोपं लावायचं ठरलं. राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत ₹240 प्रति रोप दर आहे. त्याप्रमाणे 50% रक्कम म्हणजे ₹120 प्रति रोपची रक्कम बाबांच्या बँक खात्यात जमा झाली. शुभंकरनं घाईगडबड केली. जून जुलै महिन्यात 3 फूट बाय 3 फूट खड्डे घेऊन कामगारांकडून रोपांची लागवड करून घेतली.
बाबा या सर्व कारवायांवर थोडे नाराज होते, पण धडपड, पुंजी आणि लेकाच्या सहभागामुळे त्यांना विरोध असा काही करता आला नाही. जिद्दीने शुभमनं तेवढं काम मात्र पूर्ण करून घेतलं. वसंता या विश्वासू नोकरावर सध्या म्हणजे पावसाळा संपल्यावर रोपांना पाणी देण्याचं महत्त्वाचं काम सोपवलं. त्याचा पगारही ठरवून दिला. वसंताला किती आणि कसं पाणी रोपांना द्यायचं याचं प्रात्यक्षिक दाखवलं. उत्सुकतेपोटी शेतावर आलेल्या शिल्पानंही ते पाहिलं. त्यामुळे आता काही अडलं पडलं तर वसंताला ती सांगू शकणार होती. शेजारच्या शिल्पावर शुभंकरनं आपल्या आईवडिलांवर लक्ष देण्याची जबाबदारी सोपवली. तसं तर दिवसभरात शिल्पाच्या 10-12 खेपा शुभंकरच्या घरी होत असत. मग तो घरी असो वा नसो. आता परिस्थिती वेगळी आहे असं शुभमला वाटत होतं, कारण तो खरंच दूर निघाला होता. संपर्कात असणं वेगळं आणि समोर प्रत्यक्षात असणं वेगळं. यातला गहिरा अर्थ शुभंकरच्या लक्षात येत होता. थोडी रुखरुख, थोडी उत्सुकता आणि खूपशा ध्येयपूर्तीच्या मार्गावरून उड्डाण करून शुभंकर अमेरिकेला पोहोचला. शुभंकरचा फोन आल्यावर सुखरूप पोचवलंस रे बाबा म्हणत आईनं देवासमोर गूळ ठेवला. आता एक दिवसाची प्रतीक्षा मनात होती. शुभमवर विश्वास होता, त्याच्या हुशारीबद्दल संदेह नव्हता. तरी पण आईचं हृदय ते. बाबा मात्र भेटेल त्याला, फोनवर जो सापडेल त्याला मुलाची खुश खबर सांगत सुटले होते. अभिमान होता आणि कौतुकाचं शिंपणही त्यामध्ये भरपूर भरलेलं होतं. फोन, ईमेल, व्हिडिओ द्वारा शुभंकरचा सतत संपर्क होता. या दृकश्राव्य भेटीमध्ये शिल्पा आणि नयना मैत्रिणींचा सहभाग मोलाचा होता. शिल्पाचा अभ्यास, परीक्षा आणि पुण्याला जाऊन येणं असेल तेव्हा नयना शुभंकरच्या घरी यायची. मात्र वसंता शुभमच्या आईकडेच बांबू रोपांची खुशाली पोचवत असे. पाहता पाहता शुभंकरला अमेरिकेला जाऊन 1.5 वर्ष झालं. पठ्ठ्यानं 2 वर्षाचा MS अभ्यासक्रम 1.5 वर्षातच पूर्ण केला. MS डिग्री घेऊन शुभंकर भारतात परत आला. आई बाबा, मामा मामी, गावकरी सारे खुश होते. वसंता म्हणाला, लेकरू साहेब झालं या. आईनं श्री सत्यनारायणाची पूजा घातली. आता प्रसादासोबत आनंदही वाटायचा होता. तिकडची हवा, तिथली राहणी, अभ्यासाच्या पद्धती साऱ्यांविषयी संबंधित मंडळी प्रश्न विचारत होती आणि शुभम उत्तर देत होता. दिवस सरत होते. बांबूंची रोपं आता वाढली होती, डोळ्यात भरत होती. कधी कागदावर, कधी डोंगर उतारावर, पण शुभंकरचं काहीतरी नियोजन सुरू होतं. त्याचे बाबा ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. तसं तर आता शुभंकर परदेशी जाऊन डिग्री घेऊन आला होता. पैसा, प्रतिष्ठा, मानमरातब सारं हात जोडून कधी उभं राहतंय ह्यासाठी प्रतीक्षा होती. MS झाल्यावर उत्तम जॉबची हमी होतीच. 8-10 दिवसांनी बाबांनी विचारलं, शुभंकर पुढे काय करायचं ठरवलंयस? इथे किती दिवस राहणार आहेस? ठरवलं नाही काय अजून बाबा, पाहूया. अमेरिकेत डॉलर्समध्ये भारंभार पगार मिळेल ना आता तुला. तिकडे नोकरी पाहून ठेवली आहेस की तुम्ही माझ्यासोबत येणार असाल तिकडे तर मी जाणार आहे. नाहीतर काय, भारतातच राहीन. इथेही चांगले पैसे मिळतात. म्हणजे पुणे, मुंबई, बेंगलोर असंच ना? नाही बाबा, आधुनिक शेतीचं शिक्षण घेतलंय. अमेरिकेला जाण्यापूर्वीच बांबूची लागवड करून गेलो होतो. आता ते छान वाढलेत. हो, मी विसरीन एक वेळ, पण ते ताडमाड वाढलेले बांबू बरे विसरू देतील. तुझा पराग मित्र मध्यंतरी इथं आला होता. बांबूंची बेटं पाहून आला. म्हणाला, शुभमनं कळक आणि मेज जातीच्या बांबूंची लागवड केली आहे. हे फार उत्तम केलं. बाबा, पराग सुद्धा शेतीपूरक व्यवसायातच आहे ना. त्याने तर कृषी विद्यापीठाची पदवी घेतली आहे. म्हणूनच विचारत होता, या बांबूंची तोडणी करून ते पावसाच्या वाहत्या पाण्यात भिजवून ठेवावे लागतात. मला वाटलं तसं केलं तर कुजतील. नाही कुजत, उलट अधिक काळ टिकतात. बाबा, कढीपत्ता आता मध्ये मध्ये फोफावलाय. बांबूंची वाढ होईस्तोपर्यंत आंतरपीक घ्यावं म्हणून वसंताला कढीपत्ता लावायला सांगितलं होतं. आता त्याचं रान वाढलंय. लगेचच पत्ता तोडून टेपोत भरायचा आणि मार्केटला पाठवायचा. बाबा, आपण नंतर बोलू. निघू का मी शेतावर?
जा, मला सुद्धा शेणखताची व्यवस्था करायची आहे. भाजीच्या वाफ्यांमध्ये खत हवंय. आमच्या बांबूच्या वाढीसाठी खताची जरुरी आहे. 2 खतांच्या गाड्या वर पाठवा. पाठवतो, पण लक्षात ठेव, या शेणात चिखलात राबून माणसं वर येत नाहीत. मी आयुष्यभर या बुरसटलेल्या गावी इथेच घोटाळत राहिलोय. बरं आहे ना, आपलं जीवन आपल्या इच्छेप्रमाणे जगायचं. बस, रेल्वे, घड्याळाच्या काट्यांवर नाही. येतो बाबा. कामगार बांबू बेटात आले असतील म्हणत शुभंकर वळला. एक दिवशी सकाळी शुभंकरच्या आईनं शुभंकरला नाश्ता दिला आणि म्हणाली, मला तुझ्याशी बोलायचं आहे. बोल ना, भरभर बोल. तू रोजच घोड्यावर बसलेला असतोस. तुझा व्यायाम, बांबू प्रकल्प, तुझे अखंड सुरू असणारे फोन संपतच नाहीत. 2 वेळा जेवायला घरी असतोस म्हणून इथे राहतोस असं मानते मी. आई आई का वैतागतीयस अशी सकाळीच? काय झालंय? तुझ्या मदतीला एखादी मुलगी ठेव ना. धावपळ कमी कर तुझी. ते माझं मी पाहीन. पण मला सांग, लग्न कधी करतोयस? तुझ्या मामीनं एका मुलीची पत्रिका पाठवली आहे. आई सबुरी, जरा काम तरी मार्गी लागू दे. लागतील. मला सांग, तुझ्या मनात कोणी आहे का? असेल एखादी कॅलिफोर्नियातली चंपा चमेली. शिल्पा घरात डोकवत म्हणाली. यावर शुभमने विचारलं, कमाल आहे शिल्पा, तुला कसं कळलं? आता शिल्पाचा चेहरा पडला. हातातल्या ढोकळ्यांचा डबा पुढे करत म्हणाली, चव बघ, तुमच्या पुण्यासारखे जमलेत का पहा ढोकळे. पाहतो पाहतो. तुला आज ढोकळे कसे करावेसे वाटले? मधूनच पुण्याला जात असते शिल्पा, तिच्या काकाकडे कसलेसे संगणक कोर्स करते. मधून मधून हो ना ग शिल्पा? शुभमच्या आईने विचारलं. वाह, जमलाय की ढोकळा, चव आहे हाताला. आई तेच म्हणते, शिल्पा घाईघाईने म्हणाली. हवीच. आता लग्न करायचंय. मागच्या महिन्यात पुण्याला एक मुलगा पाहिलास ना? नाही आवडला. छकणा होता का बहिरा? म्हणत शुभंकर तिथून उठला. थेट बांबूच्या वनात पोचला. हिरवी गर्द, पताका पानं गच्च टकटकीत दिसत होती. देखणेपण आणि गारवा त्यामध्ये पुरेपूर भरला होता. आणखी 1-1.5 वर्षानंतर, म्हणजे रोप लागल्यानंतर 4 वर्षांनी नवे रोपांनी 2-3 कोंब टाकल्यावरचं चित्र शुभंकर रंगवीत होता. त्यासाठी मार्केटची चौकशी करायला हवी होती. हमी भावाविषयी जाणून घ्यायला हवं. शुभंकरला आठवलं, बांबूंची रोपं लावण्यापूर्वी त्यातील जाती ज्या 136 आहेत त्यातल्या इथल्या हवामानात चांगल्या वाढणाऱ्या बांबूंचा अभ्यास केला होता आपण. 7 सिस्टरमध्ये निपजणारा बांबू टणक असतो. इथला थोडा मऊ, गोडा असंही म्हणतात. मेस, कळक तोडून 4 ते 6 आठवडे वाहत्या पाण्यात भिजत ठेवला तरी कुजत नाही, तर अधिक टिकाऊ होतो. हा अनुभव त्याने शिरोधार्य मानला होता. कधीकधी आणखी कुणाचे अनुभव मागच्याला शहाणा करतातच की. किती अनभिज्ञ होतो आपण. आपण लहानपणी बांबू म्हणजे बासरी इतकंच ठाऊक होतं. त्यामुळे श्रीकृष्णाच्या गाई गुरांच्या वनात भरपूर बांबूची बेटं असणार अशी कल्पना होती मनात. लपाछपीसाठी बांबू बेटं किती सहाय्य करत असतील ना. आज देश परदेशातून बांबूंची आयात करतोय. फर्निचर, टोपल्या, टूथपिक, रेशीम किड्यांच्या झोपड्या, एक ना अनेक उपयोग आहेत बांबूचे. म्हणून तर परवा बाबाई म्हणाले, चंदनापेक्षा बांबू शेती किफायतशीर मानतात. बांबू आता गवतवर्गीय वनस्पतीमध्ये गणला जातो. शुभंकरले वाढवलेला बांबूंचा व्याप पाहता नजीकच्या काळात तरी तो शहरात नोकरी करेल असं आईला वाटत नव्हतं. तशी तिची खात्रीच होती. आईला आता शुभूच्या लग्नाची घाई झाली होती. वेळेवर गोष्टी व्हायला हव्यात असा तिचा घोष चालू होता. शुभमच्या कामाच्या बाबतीत त्याचे बाबा खुश होते, तरी अजूनही त्यांना पटत नव्हतं की शुभमनं इथंच खेड्यात राहावं. इथे दैन्य, मागासलेपण आहे असा त्यांचा विश्वास होता. आता भाताच्या ओंब्या भारवल्या होत्या. भाताची झोडपणी, मळणी झाली. यावेळी शुभंकरनेही बाबांच्या शेतावरच्या खेपा देखरेख वाचवली. तो जातीने हजर होता.
दसरा झाला, दिवाळीची तयारी सुरू झाली. मजबूत जीप घ्यावी का छोटी चारचाकी गाडी सध्या घ्यावी असा विचार शुभंकर करत होता. त्यासाठी फोनवर चर्चा सुरू होत्या. न राहून बाबांनी विचारलं, शुभंकर जरा इथे झोपाळ्यावर बस, बोलायचंय. बोला ना बाबा. भात चांगलं आलं यंदा, पावसानं जोड दिली. तेच म्हणतोय, पावसानं यावर्षी आशीर्वाद दिला, पण तरी तो बेभरवशाचा आहेच की. इथलं जीवन तसंच अधांतरी, लहरी निसर्गावर अवलंबून आपलं वेळापत्रक. अधिक सुरळीत आणि सोयीनियुक्त आयुष्य तुझ्या वाट्याला यावं म्हणून शिक्षणाचा आग्रह धरला होता. ते साध्य केलंस. कुठेही उत्तम पगाराचा जॉब मिळू शकतो. चवीला चिवडा आणलाय म्हणून आईने ताजा चिवडा 2 वाट्यांमध्ये भरून आणला. शुभंकरला वाटलं, आई बाबा समोर असताना, जीवाला स्वस्थता असतानाच हा विषयावरून इथे राहण्याच्या विषयाला सुरुवात करून तो संपवायला हवा. हीच संधी आहे. शुभंकरनं चिवडा तोंडात टाकत बोलायला प्रारंभ केला. बाबा, तुमची सगळी स्वप्न मी पूर्ण केली आहेत. अमेरिकेला जाऊन उच्च शिक्षणही घेऊन आलो. लवकरच भरपूर पैसे मिळवणं जमणार आहे. वर्षाला एकरालाच खर्च वजा जाता 35 ते 40 हजार सहज सुटतील. हे नर्मदेच्या प्रवाहा इतकं स्वच्छ आहे. आता भरपूर म्हणजे नेमके किती? गरजा पूर्ण करण्याइतके की ऐशोआराम विकत घेण्याइतके? जगातल्या महागड्या गोष्टी मिळवण्याइतके की आनंदाने जगता येईल इतके? याविषयी अनेक मतभेद असतात. आई बाबा, या मातीत आपल्या शेतात मला श्रम करू दे. तुटकं उत्पन्न हालाकी आता असणार नाही. इंटेलिजंट एफर्ट घ्यायला हवे, ते पटलंय मला. तुमच्या आग्रहानं माझ्या कामामध्ये ज्ञानाची जोड असणार आहे. आई, तुमचे कष्ट, तुमची काटकसर माझ्या नीट आणि पूर्णपणे ओळखीची आहे. बाबा, आजवर तुम्हीही खूप मेहनत केलीत. आता मला माझ्या पद्धतीने करू द्या. शासन माझ्या मदतीला आहेच. शुभंकर, तरी मला वाटतं शहरात इथल्या इतका संघर्ष नसतो. हिंडणं, मौज मजा करणं सहज शक्य होतं. बाबा, गैरसमज आहे तुमचा. शहरातल्या जीवनाची ओढ वाटण्याचे दिवस सरले आता. हवेपासून भाजीपर्यंत, पाण्यापासून चप्पलेपर्यंत सगळं शुद्ध आणि खात्रीचं इकडे मिळतं. माणसं एकमेकांना ओळखतात, विश्वासावर कामं करतात. आम्हाला शहरात राहायला मिळालं नाही, टोचणी राहिली. तसं तुझं नको. तसं तर मनातही आणू नका. मी विचारपूर्वक बोलतोय. शहरात नानाविध प्रश्न आहेत. हवा, वाहतूक, गर्दी, बनवाबनवी, एक ना अनेक. इथे जगजग कमी आहे. श्रमाला पर्याय नसतोच. तरी पण नंतर तरी मनासारखं राहता येतं. गाडी, बंगला, बाग असं स्वप्न पाहिलं होतं आम्ही. नोकर, चाकर, चकचकीत फ्लोरिंग. बाबा, ती सारी स्वप्न इथेही पूर्ण करण्याचा शब्द देतो मी. हे आता अद्ययावत खेडं आहे, सुविधांनी परिपूर्ण. बाबा, इतकी वर्ष तुमची स्वप्न जगलो, आता त्यामध्ये माझी स्वप्न मिसळतो. बाबा, स्वप्न म्हणजे मालमत्ता नसते ना, जी पुढच्या पिढीच्या हाती सोपवणं स्वागतार्ह असतं. जे झालं, जे जमलं, नवे जे जमलं ते झालं. आता बांबूंची जादू नवीन गोष्ट शिकवत आहे. त्या पशनी पाडून घेऊ. तेही तुमच्या आशीर्वादानं. खरंय, जमाना बदलतोय. आशीर्वाद तर आहेतच नेहमीच. शुभंकर, किती आत्मविश्वासाने बोलतोस रे. तुझा दृष्टिकोन, विचारांचा आवाका विस्तारलेला पाहून आनंद झालाय. बाबा म्हणाले. आणखी चिवडा आणते म्हणत आई तिथून उठली. नजरेतूनच बोलली. जणू काही बाबांच्या राजी असण्यातच तिचं मम होतं. ठिबक सिंचनासाठी खर्च करणं क्रमप्राप्त होतं. परंतु शुभंकरनं ते काम थोडं पुढे ढकललं होतं. बांबूंची पहिली विक्री झाली की या खर्चाला हात घालायचा असं शुभमनं ठरवलं. तरीही सिंचनाच्या नळ्यांचं जाळं त्याच्या डोक्यात पसरलेलं होतंच. त्याच्या आईच्या विचारामध्ये मात्र वेगळंच जाळं होतं. 2 मुलींच्या पत्रिका शुभंकरसाठी आल्या होत्या. जुळतही होत्या. शुभंकरला कसं राजी करावं तिला कळत नव्हतं.
घाईघाईनं शिल्पा घरामध्ये आली न हातातून त्या हातामध्ये फोन खेळवू लागली. शुभमच्या आईने विचारलं, शिल्पा कधी आलीस ग? दुपारी. शुभंकर, तू पुण्याला येणार होतास ना? कधी? तू निघताना तुला बरं वाटावं म्हणून म्हटलं होतं ते सहज. काय झालं सांगशील का जरा? काही नाही, सतत तुझी आठवण येत होती. कमाल आहे, कॉलेजला गेल्यापासून आपण फक्त सुट्टीलाच तर भेटतो. तसं नाही शुभंकर, हे बघ, शिरीष आणि मकरंद 2 मुलांना भेटले. प्रत्येकाची तुलना तुझ्यासोबत करतं हे माझं वेडमन. मनाला आवर. शुभंकर हसत सुटला. नाही आवरता येत, काय करू? सोप्पं, सरळ माझ्याशी लग्न करून टाक. तेच तर माझ्या मनात आहे. बांबूंच्या रोपांची लागवड करणे इतकं सोपं आहे का ते? इथे खेड्यात राहायचं, निसर्गात रमायचं आणि माझ्यासोबत काम करायचं. शॉपिंग, हॉटेलिंग, थिएटरची मजा नाही. शिवाय सासू सासऱ्यांसोबत राहायचं. मावशी, तू काय सासूबाई आहेस का ग? शिल्पा, थोड्या वेळानं म्हणशील, शुभंकर तू काही नवरा आहेस का? हे ऐकताच शिल्पानं शुभंकरला धबाधब मारायला सुरुवात केली. शुभंकर घरभर पळत होता आणि आई मोठ्या कौतुकानं हा प्रेमाविष्कार पाहत